नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीचं लेक्चर घेणार आहोत। बऱ्याच दिवसातून मराठीचं लेक्चर, आज बाकीचे विषय घ्यायला लागतात त्यामुळे मराठीला बऱ्याच वेळेला वेळ मिळत नाही। आज 9वी कविता, तरी आपण बराचसा सिलेबस म्हणजे कव्हर केलेला आहे। आज आपण 9वी कविता विद्या प्रशंसा नावाची विष्णू शास्त्री चिपळूणकर यांची ही जी कविता आहे ती कविता आज आपण अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी तुम्हा सर्वांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे। प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांना माझा नमस्कार। बघा, या कविता शिकताना, मराठीचे लेसन शिकताना तुमच्याकडे एक पुस्तक असायला हवं। म्हणजे किती दिवस आपण पुस्तक नाही असं म्हणून बसणार नाही का? म्हणजे पुस्तक ही गरजेची गोष्ट आहे, ते आपल्याकडे असायलाच पाहिजे। पुस्तक नसेल तर कसं पाहणार आहे ना? आता ते मिळवायला पाहिजे आपण। शाळा काय 8वीच्या खालच्या वर्गाच्या लवकर चालू होणार नाही, दिवाळीनंतर कदाचित होतील। 9वी, 11वी नाही, 9वी, 10वी, 12वी हे 3 वर्ग पुढच्या महिन्यापासून म्हणजे सप्टेंबर पासून चालू होतील असं साधारणतः सरकारचं म्हणणं आहे। बघूया अजून काय होते ते। तर आज आपण विद्या प्रशंसा ही कविता, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांची ही कविता पाहणार आहोत। पहिल्यांदा आपण विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचा परिचय पाहूया। तत्पूर्वी या कवितेमध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकरांना काय सांगायचं आहे ते पाहूया, मग परिचय पाहूया, मग पुन्हा एकदा शास्त्री चिपळूणकरांना काय सांगायचं कृष्ण शास्त्री चिपळूणकरांना हे पाहूया आणि मग त्याचा भावार्थ पाहूया। बघा, विद्या म्हणजे ज्ञान। या कवितेमध्ये विद्येची महती, विद्येचं महत्व, विद्या कशी असते, ती आपल्या आयुष्यामध्ये तिचा रोल काय असतो, कोणत्या प्रकारे ती ऍक्ट होते, आपणाला तिचा कसा उपयोग होतो, अशा अनेक महत्वाच्या गोष्टी विद्येसंबंधितल्या या कवितेत कृष्ण शास्त्री चिपळूणकर, मी विष्णू शास्त्री असं म्हणालो तर कृष्ण शास्त्री चिपळूणकर हे लेखक आहेत, ते ध्यानात ठेवा। विष्णू शास्त्री चिपळूणकर वेगळे, कृष्ण शास्त्री चिपळूणकर वेगळे। म्हणजे या जगामध्ये ना विद्येसारखा मित्र नाही। विद्या ज्याच्या बरोबर आहे, विद्या म्हणजे कुणी व्यक्ती नाही बरं का, हे मुलीचं नावही असतं। विद्या ज्याच्या बरोबर आहे त्याला बाकीच्या मित्रांची सुद्धा गरज नाही। मित्र म्हणजे चांगला, सर्वात चांगला मित्र, विद्येसारखा मित्र या जगात दुसरा नाही। सर्व दुःख, आपल्या आयुष्यातल्या ज्या वेदना आहेत, दुःख आहेत, अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या दूर करण्याची खरी ताकद जी आहे ना ती विद्येत आहे। ती विद्या जर आपणाला असेल तर ती ताकद आपल्यामध्ये आपोआप निर्माण होते। म्हणजे जसं की आपल्याला एखादी अडचण आली, समस्या आली तर आपला मित्र धावून येतो आणि मग आपल्या आयुष्यातली ती समस्या नाहीशी होते असं आपण म्हणतो। पण तो मित्र धावून येतो याचाही अर्थ असाच असतो की त्याच्याकडे ती विद्या आहे आणि म्हणून आपल्याकडे नसल्यामुळे त्याच्या विद्येचा आपण उपयोग करून घेतला। अखेर ही विद्याच आहे। म्हणजे विद्याचं हे आपल्या आयुष्यातलं महत्व आहे। कुणीही आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा येतो आणि आपल्या अडचणी, समस्या आणि दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती विद्या त्याच्याकडे असते, म्हणून तो आपल्या आयुष्यात येतो आणि आपली दुःख दूर करतो, समस्या दूर करतो, अडचणी दूर करतो। ती विद्या फक्त आपल्याकडे नाही, पण विद्येसारखा मित्र नाही आणि म्हणून दुःख दूर करण्याची एक मोठी ताकद आपल्यामध्ये निर्माण करणारी विद्या आहे। म्हणून विद्या देवता जी आहे, विद्येला देवता असं समजतात। ही जी विद्या देवता आहेत ना तिची सतत आपण आराधना केली पाहिजे। म्हणजे फोटो लावून तिचं पूजन केलं पाहिजे असं नव्हे, म्हणजे रोज वाचन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे। ज्ञान कसं, विद्या म्हणजे ज्ञान, हे ज्ञान कसं मिळेल, म्हणजे जगभराचं ज्ञान आपल्या या बुद्धीमध्ये, डोक्यामध्ये असलं पाहिजे। तिची आराधना करावी, तिचं पूजन करावं, दररोज ती आपल्याला मिळेल, ज्ञान आपल्याला मिळेल, असं काहीतरी आपण उपक्रम राबवावे असं संदेश या कवितेमध्ये कवीने गंभीर आणि उदात्त शब्दात दिलेले। गंभीरता आणि उदात्तता ही या कवितेची 2 वैशिष्ट्ये आहेत। हेही तितकंच महत्वाचं आहे, ते ध्यानात घेणं गरजेचं आहे। म्हणजे या कवितेमध्ये
थोडीशी गंभीरता आहे, गांभीर्य आहे. आपण सुद्धा ती गांभीर्यानं ऐकली पाहिजे. गंभीरता म्हणजे गंभीर असे शब्दप्रयोग आहेत. नंतर उदात्त अशी वृत्ती आपल्याला त्या शब्दांमधून दिसून येते. आपल्यामध्ये ती उदात्तता असावी. आपल्यामध्ये विद्येच्या ठायी, ज्ञानाच्या ठायी थोडी गंभीरता असावी. ज्ञान घेताना आपण तिचं गांभीर्य समजलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी कवीला या कवितेतून, कृष्णशास्त्री चिपळूणकरांना या कवितेतून अभिप्रेत आहेत. तर बघा, असे जे विष्णुशास्त्री चिपळूणकर आहेत त्यांचा परिचय पुस्तकामध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे. 1824 ते 1878 हा त्यांचा आयुष्याचा म्हणजे कालखंड आहे. म्हणजे त्यांचा जन्म आहे 1824चा आणि मृत्यू आहे 1878चा. भाषांतरकार म्हणजे अनेक भाषेतलं साहित्य त्यांनी आपल्या मराठी भाषेमध्ये भाषांतर करून आणलेलं आहे. रसिक पंडित, मराठी व्याकरणावरील निबंध, ग्रंथ परीक्षणे यांच्या चिकित्सक अशा बुद्धीचं दर्शन यामध्ये साहित्यामध्ये आपल्याला दिसतं. पद्यरत्नावलीत त्यांनी मेघदूतांचा रसाळ असा अनुवाद केलेला आपल्याला पाहायला मिळतो. अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी, रासेलस ही सॅम्युअल जॉन्सन यांची तत्वप्रधान कादंबरी आपल्याला पाहायला म्हणजे त्यांनी आपल्या भाषेमध्ये अनुवादित केलेली दिसते. सॉक्रेटिसचे चरित्र, सॉक्रेटिसांचे चरित्र आणि त्यांची शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हातोटी ही आपल्याला त्यांच्या लेखनामधून प्रत्ययास येते. असं हे व्यक्तिमत्व कृष्णशास्त्री चिपळूणकरांचं या कवितेला लेखक म्हणून लाभलेलं आहे. ही जी कविता आहे, प्रस्तुत कवितेबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर ही जी कविता आहे या कवितेमध्ये माणसाकडे असणाऱ्या विद्येची म्हणजे माणसानं मिळवलेल्या ज्ञानाची महती सांगण्याचा प्रयत्न कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी केलेला आहे. बघा, विद्या जी असते, ज्ञान जे असतं ना, ते आपल्याकडे ठेवून ना ते वाढत नाही. उलट दुसऱ्याला ज्ञान दिल्यानं ते खूप वाढतं. म्हणजे आपण अशी ज्ञानाची लागण, प्रेरणी ही समाजामध्ये करायला हवी असं कृष्णशास्त्री चिपळूणकर या कवितेमध्ये आपल्याला सांगतात. म्हणजे नेहमी विद्येच्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत आपण कंजूशी करू नये. जितकं ज्ञान दुसऱ्याला द्याल तेवढं ज्ञान तुमचं प्रगल्भ होत जाईल. म्हणजे तुम्ही प्रगल्भ होत जाल. ज्ञानाची अशी ही रीत आहे. देण्यानं ते वाढत जातं असे मोठमोठे लोक सांगून जातात. त्याचं कारणच ते आहे. विद्या ही वाढते देण्यानं, म्हणून ती द्यावी. ज्ञान दुसऱ्याला वाटावं, दुसऱ्याला द्यावं. ती वाढत वाढत जाते आणि तुम्हाला वाढवते. मित्र कोणीही असो, विद्येचे महत्व म्हणजे माणसाला संकटातून जसे मित्र मार्ग दाखवत असतात तसं हे ज्ञान, अशी ही विद्या जी आहे ती सुद्धा आपणाला संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग दाखवत असते. म्हणजे विद्या ही एक मित्राच्या स्वरूपात आपल्याबरोबर आयुष्यभर आपलं भविष्य घडवण्यासाठी ते आपल्याबरोबर आपली संगत करते. विद्येमुळे ना माणसाच्या आयुष्यातली सर्व दुःख जे आहे त्या दुःखांचं निवारण होऊ शकतं. सर्व अडचणी, सर्व समस्या, अशी एकही समस्या नाही ती ज्ञानाच्या जोरावरती सुटणार नाही. म्हणजे तितकं ज्ञान आपल्याला असायला हवं. म्हणजे आपल्या आयुष्यातली दुःख, अडचणी, समस्या दूर करण्यासाठी विद्येचा वापर होतो. विद्येसारखा वाटाड्या मित्र या जगात दुसरा नाही. म्हणजे आपल्याला मार्ग दाखवणारी ही विद्या असते. आपण कोणतं काम कधी कसं करावं हे आपल्या ज्ञानावरती अवलंबून आहे. आपल्याला जे ज्ञान मिळतं ते ज्ञानच ठरवतं आपण कधी करावं, कोणतं काम करावं, कसं करावं. अशा पद्धतीनं विद्येचं जे महत्व आहे ते विद्येचं महत्व या कवितेत आपल्याला सांगितलेलं दिसतं. प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता या पुस्तकातून घेतलेल्या आहे. म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकरांची काही पुस्तकं मी तुम्हाला वाचून दाखवली. त्यामध्ये एक नाव होतं आठवणीतल्या कविता. त्याचे 3 भाग आहेत. त्या 3 भागामधला मध्ये तिसऱ्या भागाच्या कविता संग्रहातून घेतलेली ही छोटीशी कविता आहे. विद्या म्हणजे ज्ञान. या कवितेत विद्येची महती सांगितलेली आहे. विद्येसारखा दुसरा मित्र नाही असं कृष्णशास्त्री चिपळूणकर आपल्याला सांगतात. आपल्याकडे जर विद्या म्हणजे ज्ञान असेल तर आपल्या आयुष्यातली सर्व दुःख दूर करण्याची ताकद त्या ज्ञानामध्ये आहे. आणि म्हणून विद्या देवता सतत तिची आराधना केली पाहिजे. ज्ञान देवता जी आहे तिची आपण सतत आराधना केली पाहिजे
असा संदेश या कवितेने दिलेला आहे. कविता थोडीशी गंभीर आहे, पण उदात्तपणाचा संस्कार देणारी आहे. आपण पहिल्यांदा ती वाचूया. ऐका, वाचा आणि म्हणा, असं तिथं म्हटलेलं आहे बघा. विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. देवोनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजांत वशे. नानाविध रत्नांची कनकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. या साऱ्या भुवनी हितकर विद्येसारखा सखा नाही, अनुकूलती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. गुरु परे उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी, चिंतित दळ देऊनिया कल्पतरू परी मनोरथा पुरवी. या परी सकल सुखे जी देई, दुःखे समस्त जी वारी. या विद्या देविते अनन्य भावे सदा भजा भारी. सुंदरशी कविता आहे, थोडीशी गंभीर आणि शब्द जे आहेत थोडेसे त्यांचा जो दर्जा आहे, काठिण्य पातळी जी आहे ती थोडीशी जास्त आहे, त्यामुळे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. बघा, पहिल्यांदाच शब्द आहे विद्या प्रशंसा, म्हणजे ज्ञानाची स्तुती, ज्ञानाचं महत्व, ज्ञानाची महती. नंतर पहिल्या चोळीला एक श्रेष्ठत्व शब्द आहे पहा. श्रेष्ठत्व म्हणजे मोठेपणा, म्हणजे अत्युत्तम गुण असतो ना, त्याला श्रेष्ठत्व म्हणायचं. जगा माझी म्हणजे दुनिया माझी. नंतर शब्द आहे असाध्य दुसऱ्या ओळीमध्ये. असाध्य म्हणजे जे साध्य होत नाही, जे मिळवता येत नाही ते सर्व, त्याला असाध्य म्हणतात. तिसऱ्या ओळीकडे गेलात तर भोगुनी असा एक शब्द आहे बघा. भोगून म्हणजे आस्वाद घेऊन किंवा अनुभव घेऊन. नंतर त्यामध्येच उणे, त्याच्या पुढे लगेच तिसऱ्या चोळीत उणे असा एक शब्द आहे. उणे म्हणजे वजा किंवा कमी. नंतर बघा त्याच ओळीमध्ये सदैव असा एक शब्द आहे. सदैव म्हणजे सतत, सदैव म्हणजे नेहमी. नंतर शब्द आहे वाढत असे म्हणजे वाढत जातो. नंतर आहे ऐसे, चौथ्या ओळीत बघा, ऐसे एकच विद्याधन. ऐसे म्हणजे असे, धन म्हणजे वजा, आणि अद्भुत असा एक शब्द त्याच ओळीमध्ये आलेला आहे. अद्भुत म्हणजे विलक्षण, अजब. आणि त्याच्या पुढे बघा दुजांत. दुजांत म्हणजे दुसऱ्या गोष्टीत, दुसऱ्या घटकात. नंतर त्याच्या खाली दिलेली जी ओळ आहे, पाचवी ओळ, त्यामध्ये नानाविध नाही, त्याच्या अगोदर चौथी ओळ राहिली बा. ऐसी एकच विद्याधन अद्भुत, अद्भुत झाला ना, नंतर दुजांत झाला. आता पाचव्या ओळीकडे चला, त्यामध्ये एक शब्द आहे बघा, वसे. वसे म्हणजे वसणे, राहणे. नंतर नानाविध एक शब्द आहे पण, नानाविध म्हणजे विविध, अनेक. नंतर त्याच्या पुढे रत्नाची असा एक शब्द आहे. रत्नांची म्हणजे हिऱ्यांची, हिरे, माणिक, पाचू यांची. कनक एक शब्द आहे. कनक म्हणजे हा काही नवीन शब्द नाही, तो माहिती आहे तुम्हाला. कनक म्हणजे सोने. आणि त्याच याच्यामध्ये ओळीमध्ये भूषणे असा एक शब्द आहे. भूषणे म्हणजे अलंकार. नंतर पुढच्या ओळीमध्ये आपण गेलो तर परिविद्यासम एकही शोभादायक असे अलंकार असं म्हटले. आणि त्याची खालची जी ओळ आहे, या साऱ्या भुवने हितकर विद्येसारखा सखा नाही. म्हणजे भुवन म्हणजे पृथ्वीवर, भुवनी म्हणजे पृथ्वीवरती, आपण ज्या पृथ्वीवर राहतो, जगामध्ये म्हणा. हितकर असा एक शब्द आहे. हितकर दुजा नाही म्हणजे आपलं हित साधणारा, कल्याणकारी असं म्हणा, मदत करणारा असं म्हणा. सखा म्हणजे मित्र. नंतर अनुकूळ एक शब्द आहे बघा त्याच्या खाली. अनुकूलती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. अनुकूल म्हणजे जी गोष्ट आपणाला लाभते ती भावना, त्याला अनुकूलता असं म्हणतात, किंवा अनुकूलता असंही म्हणतात. प्रतिकूल आणि अनुकूल हे विरुद्धार्थी शब्द आहेत, मग कळेल तुम्हाला. जयाला एक शब्द आहे, जयाला म्हणजे ज्याला. नित्य एक शब्द आहे पहा, नित्य म्हणजे नेहमी, नित्य म्हणजे नेहमी. तयाला एक शब्द आहे बघा, त्याला. जयाला, तयाला. गुरु म्हणजे शिक्षक, आणि परी म्हणजे त्याप्रमाणे. गुरु परी उपदेश करी संकट समयी उपाय हे सुचवी. समय म्हणजे काळ, वेळ. उपाय म्हणजे काय म्हणू आपण त्याला, इलाज. नंतर चिंतने, चिंतित असा एक शब्द आहे. चिंतित म्हणजे मनात असलेले. फळ म्हणजे यज्ञ किंवा यश.
या ठिकाणी फळ हा शब्द चिंतित फळ देऊनिया कल्पतरूपरी मनोरथापूर्वी म्हणजे यज्ञ म्हणा, मनोरथ म्हणजे मनोकामना, इच्छा म्हणायचं त्याला. पूर्वी म्हणजे देतो, पुरवतो. या परी असा एक शब्द आहे पहा शेवटच्या सेकंड लास्ट ओळीमध्ये, शेवटच्या कवनामध्ये. या परी म्हणजे याप्रमाणे. नंतर एक शब्द आहे सकल. या परी सकल दुःखे जी देई दुःखे समस्त ती वारी. या सम म्हणजे काय म्हणायचं त्याला, या सम म्हणजे यासारखी. नंतर समस्त म्हणजे सर्व. विरा म्हणजे निवारण करणे. आणि देविते, देविते हा शब्द जो आहे देई किंवा देविते तो शब्द आहे विद्या देविते अनन्य भावे. विद्या देविते म्हणजे देवीला, देविते म्हणजे देवीला. सदा म्हणजे सतत, नेहमी. अनन्य भावे हा शब्द जरा लक्षात ठेवा. अनन्य भावे म्हणजे हृदयापासून, मनापासून. आणि पुढे शब्द आहे भजा, भजा भारी. सदा भजा भारी. भारी म्हणजे खूप, भजे म्हणजे पूजा करणे, नंतर आराधना करणे, उपासना करणे, असे अनेक अर्थाचे हे शब्द आपल्याला यामध्ये आलेले दिसतात. कल्पतरू असा एक शब्द आलेला आहे बघा, पाहिला का? कल्पतरू चिंतित फळ देऊनी या कल्पतरू परी मनोरथापूर्वी. कल्पतरू असा एक शब्द आलेला आहे म्हणजे मनातल्या इच्छा पूर्ण करणारा एक काल्पनिक वृक्ष, त्याला म्हणतात कल्पतरू. नंतर दुःख वाटणे असा एक शब्द आलेला आहे, दुःख दूर करणे, दुःख वारणे असा एक शब्द आलाय, त्याला म्हणतात दुःख दूर करणे, निवारण करणे. उणे नसणे म्हणजे कमतरता नसणे. असाध्य होण्यामुळे म्हणजे असाध्य म्हणजे न मिळणे, मिळत नसणे, न लाभणे, प्राप्त न होणे, अनेक अर्थ आहेत त्या शब्दांचे. तर ही जी कविता विद्येचं महत्व, ज्ञानाचं महत्व सांगणारी अशी ही कविता कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या पुस्तकामध्ये 9वी कविता आहे. पेज नंबर 38 वरती आहे. तुम्ही सर्वांनी पुस्तक काढा आणि बघा. आता मी त्याचा अर्थ तुम्हाला सांगणार आहे. सुंदर सुंदर ओळी आहेत. पहिल्या 2 ओळी बघा, एकूणही जवळजवळ 12 ओळींची कविता आहे आणि 2-2 ओळींचं हे कवन, एक कवन आपल्याला इथं पाहायला मिळतं. विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगा माझी. म्हणजे विद्या ही अशी गोष्ट आहे, असा घटक आहे. विद्येची थोरवी सांगताना कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात किंवा आपल्याला सांगतात, या जगामध्ये सर्वात महत्वाचं आणि सर्वात मोठी आणि सर्वात माणसाला श्रेष्ठत्व प्राप्त करून देणारी म्हणजे इतर प्राण्यांच्या पेक्षा आपणाला श्रेष्ठ मानण्याचं एक कारण आहे. म्हणजे इतर प्राणी आणि आपल्यामध्ये एक फरक आहे. इतर प्राण्यांना ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी ज्ञानेंद्रिय नाहीये, म्हणजे त्यांचा मेंदू तितका प्रगत नाही जितका माणसाचा आहे. आणि त्यामुळं आपणाला ही विद्या ज्ञान प्राप्त करता येतं आणि या विद्येमुळे इतर प्राण्यापेक्षा आपण श्रेष्ठ समजलं जातो किंवा आपल्याला ते श्रेष्ठत्व लाभलेलं आहे. विद्येने मनुष्य आल्या श्रेष्ठत्व या जगा. या जगामध्ये म्हणजे इतर सर्व पशु प्राणी यांच्यामध्ये माणसालाच श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे. त्याचं एकमेव कारण आहे ही विद्या, हे ज्ञान. जर माणसाकडे ज्ञान नसेल ना तर तो पशुप्रमाणेच आहे. म्हणजे इतर पशु जसे वागतील तसाच तो अज्ञानी मनुष्य वागेल. आणि दुसऱ्या ओळीत काय सांगत, न दिसे एकही वस्तू विद्येने असाध्य आहे जी. या जगामध्ये विद्या प्राप्त ज्याला होत नाही तो मनुष्यच नाही. म्हणजे माणूस त्यालाच म्हणतात ज्याच्याकडे ज्ञान आहे. आणि या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही, अशी गोष्ट नाही, असा घटक नाही विद्येमुळे मनुष्याला ती प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट या जगामधली तुम्हाला जर प्राप्त करायची असेल आणि या जगाचा खऱ्या अर्थानं आनंद आणि उपभोग घ्यायचा असेल, आपल्या भविष्याची घडण करायची असेल, पायाभरणी करायची असेल, तर या वयामध्येच मुलांनी ज्ञान मिळवलं पाहिजे. ज्ञान हे सर्वात महत्वाचं आहे. अशा उदात्त असा आशय व्यक्त करणारी ही कविता, थोडीशी गंभीर अशी ही कविता आपल्याला अभ्यासाला आहे. या लेवलला गंभीर कविता फार कमी असतात, पण तुमच्यामध्ये एक आहे ती फार चांगल्या पद्धतीनं आपण शिकायची, ऐकायची. एकदा नाही समजलं तर दुसऱ्यांदा ऐकायची आणि समजून घ्यायची. समजून घेऊन पुढे जायचं. नुसतं वाचून आणि पाठ करून काही लक्षात राहत नसतं, ते विसरून जातं. तर ही विद्या आहे जगात प्रत्येक गोष्ट मिळवून देणारी आणि आपणाला सर्व जगामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त करून देणारी ही विद्या आहे. अशा कृष्णशास्त्री चिपळूणकर पहिल्या 2 ओळीमध्ये कविते म्हणजे विद्येची, ज्ञानाची प्रशंसा करत असताना आपल्याला सांगतात. आणि म्हणून या कवितेला शीर्षक सुद्धा तसंच आहे, विद्या प्रशंसा. म्हणजे ज्ञानाची प्रशंसा, ज्ञानाची माहिती, ज्ञानाचं महत्व, ज्ञानाची महती
ही कृष्णशास्त्री चिपळूणकर आपणाला या कवितेमधून सांगतात. दुसऱ्या 2 ओळी बघा. दुसरं कवन जे आहे, देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढतसे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण हा दुजात वसे. दुजांत न हा दुजांत वसे म्हणजे बघा, ज्ञान किंवा विद्या जी आहे, जे आपण म्हणजे मेहनत करून, परिश्रम करून, कष्टप्रद मार्गाने ते मिळवत असतो, अशी जी गोष्ट आहे विद्या आणि ज्ञानाच्या स्वरूपात आपल्याकडे असते, ती दुसऱ्याला दिल्यानं खूप वाढत जाते. ती प्रगल्भ होते, व्याप्त होते आणि तुमच्यामधली ती विद्या वाढत जाते. म्हणजे काय आहे की स्वतः तुम्ही उपभोगल्यामुळं ती कधी वजा झालेली नाही, वजा होत नाही. देऊनी किंवा भोगुनी उणे, उणे म्हणजे वजा. म्हणजे दिल्यानंतर तुम्ही स्वतः जर त्या विद्येला किंवा ज्ञानाला भोगलेत किंवा तिचा उपयोग केला स्वतःचं आयुष्य भविष्य घडवण्यासाठी, तरी ती कधी कमी झालेली नाही. म्हणजे भोगुनीही नाही आणि मग देऊनही नाही. देऊनी किंवा भोगुनी म्हणजे देऊन सुद्धा ती कधी तुम्ही दुसऱ्याला विद्या देणं, म्हणजे आपल्याला जे जे येतं, आपल्याकडे जे जे आहे ते आपण दुसऱ्याला द्यावं. ज्ञानाच्या स्वरूपात जे जे ज्ञान आहे ते दुसऱ्याला द्यावं. जेव्हा आपण ते ज्ञान दुसऱ्याला देतो, आपण भोगतो तेव्हाही ते वाढतं आणि दुसऱ्याला देतो तेव्हा त्याच्यात 10 पटीनं वाढतं. जेव्हा आपण आपल्याकडे असणारं ज्ञान असं दुसऱ्यांना सांगतो ना, तेव्हा ते वाढत जातं, कधीही वजा होत नाही. उणे म्हटलेलं आहे बघा. देऊन किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढतसे म्हणजे सदैव ती वाढते. दिल्यानं आणि वापरल्यानं किंवा उपभोगल्यानं ती कधीही कमी उलट नाही, ती उलट सतत वाढत जाते. विद्या ही तशी अक्षय आहे, म्हणजे ती कधी नष्ट होत नाही, ती वाढत जाते, वाढत जाते, वाढत जाते. म्हणून तिला अक्षय असं म्हणतात, म्हणजे तिचा क्षय होत नसतो. अशी ही एकच विद्या संपत्ती आहे जी माणसाकडे आहे. ऐसी एकच विद्याधन म्हणजे अशा पद्धतीचं विद्याधन, विद्येची ही संपत्ती, ज्ञानाचं हे धन, ही जगामध्ये एकच आहे. असं दुसरं काही धन नाही, काही संपत्ती नाही. ते वाढत जातं दिल्यानं वाढणारं आणि उपभोगल्यानं वाढणारं असं एकच धन, असे एकच संपत्ती मानवाला प्राप्त झालेली आहे, मिळालेली आहे. ते धन आहे विद्याधन. आणि म्हणून कवी या विद्येची प्रशंसा या कवितेमध्ये करतायत. कृष्णशास्त्री चिपळूणकर ही विद्या प्रशंसा करत असताना विद्यार्थ्यांच्या वरती हा गंभीर असा संस्कार करतायत की विद्या दिली पाहिजे. आपणाला जे ज्ञान मिळालं ते आपण असं जगामध्ये वाटलं पाहिजे, तर ते वाढत जातं. आपल्यासाठी उपभोगायचं आणि दुसऱ्याला सुद्धा उपभोगायला संधी द्यायची, तर ती वाढत जाते. ती अक्षय आहे. अशी एकच संपत्ती या जगामध्ये आहे जी संपत्ती दिल्यानं आणि उपभोगल्यानं वाढते. दुसरी जगामधली कोणतीही संपत्ती वाढत नाही. ज्ञान ही अशी एकमेव संपत्ती आहे असं म्हणतात. ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजांत वसे. असा अद्भुत म्हणजे तिच्यामध्ये असलेला हा अक्षय